नव्या पिढीतील एक दमदार वाचक, प्रिय साहित्यिक म्हणून सुनील देसाई हे महाराष्ट्राला परिचित आहेत. लेखक सुनील देसाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मिंचे खुर्द गावचे एक उच्च विभूषित, संयमी व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून लेखक सुनील देसाई सर्वांना परिचित आहेत. लेखनासोबतच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. मिंचे खुर्द येथील R.V. देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे ते काम करतात. गेली 23 वर्ष ते इथे अध्यापनाचं काम करीत आहेत. राज्यशास्त्र, इतिहास, मराठी, समाजशास्त्र, हिंदी या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून B.Ed ही शैक्षणिक पदवी त्यांनी घेतली आहे. सध्या ते मराठी विषयात PhD करीत आहेत. एक प्रभावी वक्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा जास्त व्याख्यानं दिली आहेत. सुनील देसाई यांनी आतापर्यंत 8 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 1 आत्मचरित्र, 2 वैचारिक पुस्तके व 1 प्रवास वर्णन अशा 16 पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांच्या याच कादंबऱ्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांची सप्तपर्व ही कादंबरी कॉन्टिनेंटल प्रकाशित आहेत. त्यानिमित्त सह्याद्री कट्ट्यावर त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेऊया. नमस्कार, सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामवंत व सुप्रसिद्ध लेखक म्हणून ज्यांची ओळख आहे. एक वाचकप्रिय लेखक म्हणून ज्यांची ख्याती आहे. स्वप्न, संघर्ष, सूड, सर्वश्रेष्ठ धनुर्धर अशी त्यांची अनेक कादंबऱ्या, तसेच स्पंदन नावाचे आत्मचरित्र व अनेक वैचारिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. 200 पेक्षा अधिक वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्याख्याने केली आहेत. तसेच गौरवचिन्ह, साहित्यभूषण पुरस्कार व विशेष कथासंग्रह पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर आज सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सुनील रंगराव देसाई सर. सर, आतापर्यंत आपली विपुल अशी साहित्य निर्मिती झाली आहे आणि आता आपण महाभारतावर आधारित सप्तपर्व ही महाकादंबरी कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. तर त्याच अनुषंगाने आम्ही आपला साहित्य निर्मितीचा प्रवास जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम सप्तपर्व या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आमच्या चॅनेलकडून आपल्याला मनपूर्वक अभिनंदन. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या संभाषणासाठी. सर, तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या साहित्य निर्मितीकडे कसे वळलात? साहित्य निर्मितीकडे वळण्याचं कारण असं की माझा जो जन्म आहे तो 1970 ते 80च्या दशकामधला आहे. त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. म्हणजे आज ज्या पद्धतीने TV बघायला मिळतं, मोबाईल आहेत किंवा इंटरनेटचं माध्यम आहे, असं त्या काळामध्ये काही नव्हतं. तर त्यावेळी काय असायचं की जास्तीत जास्त करून मनोरंजनाचं साधन म्हणून वाचन केलं जायचं. तर त्या काळामध्ये मी अनेक पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आली आणि मग माझ्या लक्षात आलं की साहित्यिक नेमकं काय असतं, साहित्यिक कोण असतं आणि साहित्य निर्मिती कशी होती. तर मला वाटलं की बाबा यांच्याकडून जर वेगवेगळ्या विषयांवर साहित्याची निर्मिती होत असेल तर आपल्याला अशी निर्मिती करता येईल का. आणि हा जो ओढा होता की बाबा आपल्याला लेखक बनायचं आहे, आपल्याला एखादा कवी बनायचा आहे, एखादा नाटककार बनायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी माझ्या त्या बालवयामध्येच रुजल्या गेल्या. आणि मग मी ठरवलं की वयाच्या विशिष्ट वयाच्या टप्प्यावर आपल्याला लेखनाकडे वळायचं आहे. आणि त्याच्या अगोदर मी ती पार्श्वभूमी म्हणून अनेक लेखकांची, नामवंत लेखकांची पुस्तकं वाचली. आणि पुस्तकं वाचत असताना त्यांची साहित्यकृती निर्माण करण्याची जी एक उमेद आहे, एक त्यांची जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा मलासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये निर्माण करता येते का, हे मी प्रत्येक वेळी स्वतःला समजावून घेण्याचा किंवा ते विचार करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग जसं जसं माझं वाचन वाढत गेलं तसं मग साहित्यातल्या ज्या खुब्या आहेत त्या मला समजत गेल्या. आणि मग मला असं वाटलं की बाबा आता आपण एका विशिष्ट स्टेजवर आलेलो आहे आणि आपण लिहायला हवं. सर, आपल्याला हा साहित्य लेखनाचा जो वारसा मिळालाय तो तुमच्या घराकडूनच लाभलाय का? नाही, असं म्हणता येणार नाही की घरातूनच मिळाला. साहित्याची निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती माझ्यापासूनच सुरुवात झाली. पण मी एक त्याच्याबद्दल बोलेन की ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी आमच्या आजी ज्या होत्या त्या आजी काय करायच्या की एखादी गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर ती एखादं हुमान सांगणार किंवा एखाद्या म्हणीच्या माध्यमातून, एखाद्या वाक्प्रचाराच्या माध्यमातून. तर माझ्या लक्षात यायचं की त्यांच्या बोलण्यामध्ये जे एक रुटीन असतं त्याच्याऐवजी साधेपणा जाणवतो आणि ती साहित्याची एक ओढ त्याच्यामध्ये होती. दुसरं असं की साहित्याचा जो वारसा आहे तो जरी घरातून नाही मिळाला असला तरी साहित्याची ओढ जी आहे किंवा साहित्याची आवड जी आहे ती मला माझ्या काकांच्यामुळे मिळाली. कारण त्या वेळेत काय व्हायचं की त्यांना स्वतःला वाचायची खूप आवड होती.
ते कोल्हापूरला होते. ते प्रत्येक वेळी येताना आठवड्याला एखादं पुस्तक घेऊन यायचे. नंतरच्या काळामध्ये एखादं मॅगझिन असायचं, एखादं मोठं मासिक असायचं किंवा दिवाळी अंक असायचा. म्हणजे जत्रासारखा अंक त्यावेळी खूप होता. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की माझ्या वाचनाची आवड मोठी आहे किंवा मला वाचायला फार आवडतं. मग त्यांनी गोष्टी रूपातील पुस्तकं असतील किंवा दुसरं विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये त्यावेळी हनुमान वाचनालय नावाचं एक वाचनालय होतं. तर त्या वाचनालयामध्ये वेगळी पुस्तकं वाचायला मिळायची आणि तिथे एक बाबूराव सोकासने गुरुजी म्हणून होते. तर त्यांना मी जाऊन सांगितलं की मला वाचायला फार आवडतं आणि ते वाचणं हेच मी माझ्या बऱ्याच वेळा लक्षात ठेवलं. ते राजपुत्र ठकसेन असेल किंवा इसापनीती असेल यासारख्या पुस्तकांना माझी ती वाचण्याची सुरुवात झाली. आणि मग त्यावेळी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, म्हणजे ते इयत्ता 3रीमध्ये असताना अण्णाभाऊ साठेंचं जे फकीरा नावाची कादंबरी आहे. तर ती फकीरा नावाची कादंबरी मला पहिल्यांदा वाचनात आली आणि वारसा म्हणण्यापेक्षा जी ओढ निर्माण झाली ती माझ्या काकांच्यामुळं माझ्या मनामध्ये निर्माण झाली. साहित्य वाचावं, साहित्य समजून घ्यावं आणि मग नंतर ते निर्माण करावं, हा जो एक वारसा आहे तो मात्र निश्चितपणे माझ्या काकांच्यामुळं मला मिळाला. त्याचबरोबर आजींच्या ज्या बोलण्यातून मला एक काहीतरी वेगळेपण, एखादी साधी गोष्ट वेगळ्या पद्धतीनं सांगायची जी त्यांची पद्धत होती ती सुद्धा मला त्या काळामध्ये आजींच्या माध्यमातून मिळाली. सर, तुमचा जो साहित्य लेखनाचा प्रवास आहे तो कधी, कसा व कोणत्या कादंबरीने सुरू झाला? साहित्य वाचनाची आवड मी आत्ताच सांगितलं की मला अगदी लहानपणापासून साहित्य वाचायला आवडत होतं. ज्या वयामध्ये मुलं शालेय पुस्तकं वाचतात त्या वयामध्ये मी ती पुस्तकं, इतर कथा कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि ही ओढ इतकी वाढत गेली की जसं मी म्हणजे प्राथमिक शाळा झाली, माध्यमिक शाळा झाली, त्यानंतर मी जेव्हा ज्युनियर कॉलेजला गेलो कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये, तेव्हा तिथं आम्हाला मोठं म्हणजे वाचनालय मिळालं किंवा ग्रंथालय मिळालं आणि या ग्रंथालयातून मला विविध लेखकांची विविध पुस्तकं वाचायला मिळाली आणि मग मला वाटायला लागलं की बाबा आता आपण सुद्धा लिहिलं पाहिजे. जेव्हा मी 11वी-12वी इयत्ता करून कोल्हापूरला कॉलेजला गेलो तेव्हा मी गोखले कॉलेजला माझं ॲडमिशन घेतलं आणि राहायला मी शिवगड येते होतो. तर शिवगडमध्ये असताना मी माझ्या मित्रांना बोलून दाखवत होतो की मला असं असं काहीतरी लिहायचं आहे. पण जेव्हा मी कॉलेजला गेलो आणि BA फर्स्ट इयरला असताना मला असं वाटलं की बाबा आता आपण काहीतरी लिहायला सुरुवात केली पाहिजे. विषय निश्चित नव्हता किंवा काय लिहायला पाहिजे एवढं पण माहीत नव्हतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या बाबतीत एक अशी घटना घडली होती की मराठी विषयाचा पेपर लिहित असताना त्यातला एखादा निबंध लिहायचं म्हटलं तरी मला कंटाळा वाटायचा. मी विचार करायचा की 10 मार्काच्या म्हणजे साठी एखादं पान लिहायचं त्याच्यासाठी एवढा वेळ कसा घालवायचा. आणि मग कादंबरी लिहिण्याची मात्र तीव्र इच्छा. माझं एक स्वतःचं असं मत होतं की मला एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या पुस्तकाच्या कव्हरवर माझं नाव आलं पाहिजे. आणि माझा हा जो विचार आहे तो मी शिवगडमध्ये असताना माझे एक मित्र आपल्या शिवडावचे मधुकर वास्कर होते, त्यांना मी सांगितलं की मला एक कादंबरी लिहायची आहे. आणि मग ते म्हणाले की तुम्हाला विषय माहीत नाही, तुम्हाला लिहायचा कंटाळा येतो आणि मग तुम्ही कसं काय लिहिणार. तेव्हा मी म्हटलं की त्यांचं ते बोलणं मला थोडंसं लागलं आणि मी म्हटलं की ठीक आहे, मी आजच सुरुवात करतो. आणि मी माझ्या पहिल्या म्हणजे सोनिया कादंबरीचं पहिलं पान हे BAला असताना BA फर्स्ट इयरच्या वेळी पहिलं पान मी लिहिलं. म्हणजे आज जर तुम्ही सोनिया कादंबरी काढली आणि त्याचं पान म्हणजे पलटून बघितलं तर तुम्हाला ते पहिलं पान मी जे लिहिलेलं आहे ते 1991-92च्या आसपास ते लिहिलेलं आहे. म्हणजे माझ्या साहित्य लेखनाचा जो प्रारंभ आहे तो कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं फर्स्ट इयरला असताना शिवगड या वसतिगृहामध्ये झाला. आणि तेच पान मी नंतर जेव्हा मी विचार केला की मला एखादी कादंबरी लिहायची आहे तेव्हा मग मी एक स्क्रिप्ट मनामध्ये आणलं, पटकथा तयार केली आणि त्याच्यानुसार मग मी त्यावेळी सोनिया कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. आणि मग या सोनिया कादंबरीचं लिखाण ज्यावेळी माझं सुरू झालं फर्स्ट इयरनंतर, वास्तविक ते फर्स्ट इयरनंतर थोडंसं झालं. TYच्या वेळी मी त्याची खरी सुरुवात केली TY कंप्लीट झाल्यानंतर. आणि मग जसं मला तो विषय सुचत गेला तर त्या पद्धतीने मी ते लिहित गेलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं पहिलं पान खूप सुंदर झालं, तेच पान आपण आपल्या कादंबरीला देऊया. म्हणजे कादंबरीचा जो लिखाणाचा प्रारंभ आहे तो FY BAला असताना झाला, पण ती पहिली कादंबरी लिहायला मला खूप अवकाश लागला. मी जेव्हा ती कादंबरी लिहित गेलो TYच्या सुट्टीच्या वेळी मी इथं आमच्या गावी आलो कोल्हापुरातून. गावी आल्यानंतर मी ती कादंबरी लिहायला घेतली आणि कादंबरी लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याचा एंड कसा करायचा आपल्याला कळत नाही. म्हणजे कादंबरी मध्य सेंटरपर्यंत आलेली आहे, त्याच्या पुढं कसं लिहायचं मला ते सुचत नव्हतं. तर मी काय केलं की MAचं जेव्हा माझं फर्स्ट इयर सुरू झाल्यानंतर मी मग त्याचा पुढचा भाग लिहायला सुरू झाला. आणि मग आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर तुम्ही कादंबरी बघितली तर तुम्हाला एकसंग त्याची रचना बघायला मिळते, त्याच्या लेखनामध्ये सातत्य आहे. पण ॲक्च्युली त्या कादंबरीचा जो एंड आहे तो मी सुरुवातीला लिहिला आणि त्याचा मध्यभाग MA पूर्ण झाल्यानंतर लिहिला. म्हणजे मला पहिली कादंबरी लिहायला पहिली 2 ते 3 वर्ष लागली. तर माझ्या कादंबरीचा किंवा साहित्याचा जो प्रवास आहे तो सोनिया कादंबरीनंतर झाला. तर स्पंदन हे आत्मचरित्र लवकर लिहिण्याचा तुमचा उद्देश काय होता? स्पंदन लिहिण्याची मला लवकर लिहिण्याची गरज एवढ्यासाठीच भासली
कारण का 2017मध्ये माझं एक मेजर ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनच्या वेळी माझा स्वादुपिंड आणि पित्ताशय काढलं गेलं. तेव्हा मला असं डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं मन कशात तरी गुंतवलं पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की बाबा आता आपल्याला पुढच्या आयुष्याची गॅरंटी नाही आहे. तेव्हा आपण काय करू की स्पंदन चरित्र जे माझं अपुरं राहिलेलं आहे ते आपण लिहायला घेऊ. आणि म्हणूनच मी ते लवकर लिहायला घेतलं. आणि त्याच्या पुढचे भाग आहेत ते मी कदाचित नंतर लिहीन. सर, प्रेम के 10 अक्षर अशी ही प्रेमाची व्याख्या केली जाते. तर सुरुवातीला तुम्ही प्रेम या विषयावरच लिहावे असे का वाटले तुम्हाला? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कादंबरीची जी सुरुवात झाली माझी ती अगदी तरुणपणी म्हणजे वयाच्या 18-19व्या वर्षी. त्यामुळं ज्या माझ्या पहिल्या सुरुवातीच्या कादंबऱ्या आल्या त्यामध्ये स्वप्न असेल, सोनी असेल किंवा सर्वस्व असेल, ह्या 3 कादंबऱ्या फक्त प्रेमाच्या विषयाच्या अनुषंगानं झाल्या. पण त्या तिन्ही विषयामध्ये विविधता होती. म्हणजे जरी प्रेम हा विषय जरी असला तरी ते त्यामध्ये तिन्हीमध्ये वेगळेपण होतं. सर, तुमचे जे बहुतांश विषय आहेत ते पौराणिक विषयावर तुमचे लेखन आहे. तर पौराणिक विषयावर लिहिणारे लेखक म्हणून तुमची जी छबी काही लोकांनी निर्माण केली ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, तसं ते मान्य नाही करता येणार. आपली आता विषय याच्या अगोदरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी बोललो की मी सुरुवातीला प्रेम या विषयावर आधारित लिहिलं होतं. त्याच्यानंतर माझा सांज नावाचा जो कथासंग्रह आहे तो ग्रामीण जीवनावर आधारित आहे. त्याच्यानंतर सावज नावाचा कथासंग्रह आहे तो ग्रामीण जीवनावर आधारित आहे. म्हणजे त्यानंतर सर्वनाश नावाची जी कादंबरी आहे ती कादंबरी एड्सवर आधारित आहे. म्हणजे एक सामाजिक विषय आहे. आणि संघर्ष आणि सूड या 2 कादंबऱ्या ज्या आहेत त्या कादंबऱ्या सस्पेन्स आहेत, रहस्यमय म्हणता येईल आपल्याला. तर असं म्हणता येणार नाही की पौराणिक कादंबरी मी फक्त लिहितो आणि बाकीच्या कादंबऱ्या लिहित नाही. पौराणिक कादंबऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या फक्त 2 कादंबऱ्या आहेत. त्यापैकी एक जी आहे ती सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि आता जी येते आहे ती सप्तपर्व ही पौराणिक विषयावर आधारित आहे. पण पौराणिक विषयावर आधारितच लेखक करणारा लेखक अशी माझी छबी निर्माण होऊ शकत नाही. तर मला वेगवेगळ्या विषयांवर लिहायला आवडतं. माझी काही प्रवास वर्णन आहे, त्याच्यानंतर वैचारिक आहे आणि स्पंदन नावाचं आत्मचरित्र आहे. त्यामुळं एकाच साच्यामध्ये माझी छबी अडकेल असं माझं लेखन नाही आहे. सर, आता जी तुमची सप्तपर्व ही महाकादंबरी प्रकाशित होत आहे, तर ती कादंबरी लिहिण्यामागे तुमचा उद्देश कोणता आहे? माझं महाभारत हा म्हणजे वाचनाचा आवडता विषय आहे. आणि या महाभारताच्यावर आधारित मी अर्जुनाला डोळ्यासमोर ठेवून सुरुवातीला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ही कादंबरी लिहिली. 2015मध्ये ती प्रकाशित झाली. पण त्यानिमित्तानं जे माझं वाचन झालं होतं तेव्हा मला असं वाटायला लागलं की एक अर्जुन याच्यासाठी पुरेसा नाही, तर आपण याच्यावर आणखी एखादी कादंबरी लिहू शकतो. आणि विशेष म्हणजे त्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्यावर आपल्याला लिहिता येईल. तेव्हा मी महाभारतातील स्त्रिया आणि महाभारताचं कथानक यांचं कॉम्बिनेशन करून किंवा त्याचं एकत्रीकरण करून ही सप्तपर्व कादंबरी लिहिली. आणि त्यामुळं सप्तपर्वची निर्मिती ही महाभारतावर जरी असली तरी ती पूर्णपणे एक वेगळी निर्मिती आहे. आतापर्यंतच्या ज्या महाभारतावर आधारित कादंबऱ्या आलेल्या आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा एक युनिक कादंबरी म्हणून तुम्ही सप्तपर्वाकडं पाहू शकता. दुसरा त्याच्यातला विषय असा की मला ते खूप वेगळ्या पद्धतीने मांडायचं होतं. त्याच्यामध्ये स्त्रीवाद आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन या दृष्टिकोनातून ही मला कादंबरी पूर्ण करायची होती. तर माझा उद्देशच असा होता की महाभारतावर एक वेगळी कादंबरी यावी आणि ती स्त्रियांच्या माध्यमातून यावी. त्यामुळं मी ही सप्तपर्व कादंबरी लिहिली. सर, तुमची जी सप्तपर्व कादंबरी तुम्ही लिहिलाय तर त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? पहिला विषय असा की मला जे अपेक्षित होतं त्या कादंबरीच्या माध्यमातून लिहिणं, ज्या 7 स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या संदर्भात लिहित असताना त्या स्त्रीची स्वतःची कथा आणि त्याचबरोबर महाभारताची कथा हे मी माझ्या पद्धतीनं अगदी खूप चांगल्या रीतीनं मांडायचा प्रयत्न केला. पण मी व्यक्तिगतरित्या समाधानी आहे. पण मी त्यावेळी अधिक समाधानी होईल ज्यावेळी वाचक ते वाचतील आणि त्यांचे अभिप्राय मला यायला लागतील की या कादंबरीमध्ये जे मला लिहायचं होतं ते त्यांना मिळालं किंवा त्या माध्यमातून महाभारताची कथा त्यांना समजायला मदत झाली, त्या स्त्रियांची कथा समजायला मदत झाली. आणि जो माझा स्त्रीवादी दृष्टिकोन जो आहे किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे तो जर लोकांना समजला तर मी समजेन की ही कादंबरी लिहून म्हणजे मला जे आत्मसमाधान हवं होतं ते मिळालं. एकीकडे वाचन संस्कृती कमी होत असताना तुम्ही लिहिली ही सप्तपर्व कादंबरी वाचक वाचतील का आणि मोता म्हणजे ती स्वीकारतील का? निश्चितच वाचतील. कारण का ज्या पद्धतीनं सप्तपर्वाची मी निर्मिती केलेली आहे ती अगदी सामान्य वाचक किंवा अगदी लहान मुलांना जरी वाचली तर त्याला ती कळेल. त्यामुळं निश्चितपणे मला वाटतं की त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळेल आणि महाभारतावरची एक वेगळी आणि अनोळखी कादंबरी म्हणून वाचक त्याला स्वीकार करतील किंवा त्याला प्रतिसाद देतील. सप्तपर्व कादंबरी वाचकांनी वाचावी असे का वाटते तुम्हाला? याचं कारण असं आहे की महाभारत हा आपला एक राष्ट्रीय ग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अनेक प्रकारच्या साहित्यकृती निर्माण झाल्या.
पण प्रत्येक साहित्यकृती ही वाचकांपर्यंत पोहोचलेली नाही. आणि त्यातला असे लोकांना समजलाच असं नाही, कारण का एखाद्या लेखकानं काय केलं की एखादी नायिका किंवा एखादा नायक महाभारतातला घेऊन त्या आधारे कादंबरी लिहिली. पण मी याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या नायिका घेतल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्व जास्त खुलवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही मत व्यक्त करतात आणि महाभारताची कथा सांगतात हे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे. सामान्य वाचकाने जरी एखाद्या 5वीच्या विद्यार्थ्याने जरी ते वाचलं तर त्याला ते समजेल. म्हणजे माझी लेखनाची भाषा आहे, जे महाभारतासारखा अवघड विषय मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितला आणि तो सहजपणे इतरांना समजेल आणि महाभारताचं जे आपलं एक राष्ट्रीय मूल्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि म्हणूनच ते लोकांनी वाचलं पाहिजे आणि आपली ही संस्कृती तिचं जतन व्हावं यासाठीच ती वाचकांनी वाचावी असं माझं मत आहे. सर, एकंदरीत वाचन संस्कृती कमी होत आहे असे मानले जात असताना तुमची ही सप्तपर्व कादंबरी वाचक वाचतील का आणि मुळात म्हणजे ती स्वीकारतील का? याच्याबद्दल असं म्हणता येईल की आपलं एक मत बरोबर आहे की वाचन संस्कृती अलीकडच्या काळामध्ये कमी झालेलं आहे. जेवढं वाचनावर लोकांचं पहिलं प्रेम होतं तेवढं आता दिसत नाही. याचं कारण असं आहे की माध्यमं बदललेली आहेत मनोरंजनाची. याच्यामध्ये आज आपण इंटरनेट किंवा इतर गोष्टी मुलं बघतो, गेम खेळताना बघतात. मग अशावेळी कादंबरी वाचली जाईल की नाही याची शंका नक्कीच माझ्या मनामध्ये येणार किंवा ती कादंबरीची जे पानांची संख्या बघितली तर लोक वाचतील की असा प्रश्न येतो. पण ज्या पद्धतीनं त्याचं मी लेखन केलेलं आहे अगदी साधी सोपी भाषाशैली आहे आणि मग अशावेळी ते लेखन जर वाचनामध्ये आलं आणि ते जर वाचलं तर नक्कीच त्यांना ते आवडेल आणि मग वाचन संस्कृती टिकायला मदत होईल. या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा आणखी पुस्तकं वाचायचा मोह नक्की वाचकांना होईल असा मला विश्वास वाटतो. सर, आताची जी नवी पिढी आहे ती वाचन संस्कृतीपासून लांब होत चालली, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? मी याबद्दल असं बोलेन की वाचन किंवा लेखन असू दे हे प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ती कला असते आणि ती जर जीवित ठेवायची असेल तर ते प्रत्येकानं तो प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी आपली मराठी भाषा जर समृद्ध व्हायची असेल, वाचन संस्कृती समृद्ध व्हायची असेल तर वाचलं पाहिजे आणि तो संदेश देण्याचा माझा उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी की जे तुम्ही वाचता त्यातलं चांगलं वाचण्यासारखं काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. जर समजा तुम्ही चांगली पुस्तकं वाचली, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचली तर नक्कीच तुम्हाला त्या पुस्तकांची आवड निर्माण होईल. मग अगदी बाल साहित्यापासून अशा पौराणिक विषयाबद्दल किंवा ग्रामीण साहित्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आवड होईल. आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून लेखन येतं आपल्यापर्यंत, पण ती वाचण्यामध्ये आणि पुस्तक चालण्यामध्ये जो एक वेगळा फरक आहे तो वाचकांनी समजावून घेतला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा या वाचन संस्कृतीला चांगले दिवस येतील, कारण का नवीन नवीन पुस्तकं लिहिली जात आहेत, नवीन नवीन लेखक नवीन नवीन विषयांवर आपली मतं व्यक्त करत आहेत आणि जेव्हा एखादं वेगळं मत तयार होतं तेव्हा वाचायला इतरांना आवडतं. तर मला असं वाटतं की जरी सध्याचं माध्यम वेगळं असलं किंवा सध्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असली तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला अशी नवीन पुस्तकं आल्यामुळं लोकांच्या मनामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायला मदत होईल. सर, एक शेवटचा प्रश्न की तुमची जी साहित्य लेखनाची जी पुस्तके आहेत जी आजपर्यंत प्रकाशित झालीत त्यांची सगळ्यांची जी नावं आहेत ती या अक्षरांनीच का सुरुवात केली? हे एक माझ्या लेखनाचं वेगळेपण आपल्याला म्हणता येईल की मी ज्यावेळी पहिलं पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचं काय नाव ठेवायचं माझ्यासमोर प्रश्न होता. तर मी त्या कादंबरीची नायिका जी आहे सोनिया त्या नावावरून त्याचं नाव ठेवलं सोनिया. आणि मग नंतर मला असं वाटलं की आपलं काहीतरी वेगळेपण असं. याच्या अगोदर सुद्धा असं काही लेखकांनी प्रयोग केला आहे की फक्त एकच शब्द त्यांच्या कादंबरीचा असतो, म्हणजे नावा आद्याक्षर असतं किंवा त्याचं टायटल जे असतं ते एकाच आद्याक्षरावरून किंवा एकाच शब्दावरून असतं. तर मला असं वाटलं की माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीचं आद्याक्षर जर स वरून असेल, म्हणजे आद्याक्षर जे ठरवलंय पहिलं त्याच्यावरून असेल तर बाकीची सगळी पुस्तके माझी स नावावर असतील. आतापर्यंत आलेली जी प्रकाशित 16 पुस्तकं आहेत ती स नावावरूनच आहेत. जी येणारी 5 पुस्तकं आहेत ती सुद्धा स नावावर आणि त्याच्यामुळे एक माझं वेगळेपण निर्माण झाले. म्हणजे पुस्तकाच्या वेगवेगळ्या विषयामध्ये विविधता तरी आहेच, पण हे एक वेगळेपण हे मी जाणीवपूर्वक निर्माण केलं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एखादी मूवी येते आणि त्याचा जो निर्माता असतो तो जसं ठरवतो किंवा माझं एक वेगळेपण काहीतरी लोकांच्या लक्षात राहावं तसं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे की माझ्या सगळ्या पुस्तकांची नावं ही सवरूनच आतापर्यंतची आहेत आणि यापुढे जी येणार आहेत ती सुद्धा सवरूनच असतील. धन्यवाद सर. सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमात तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्यात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. मला देखील आपल्या सह्याद्री वाहिनी चॅनलला बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. सह्याद्री लाईव्ह कट्टा या कार्यक्रमामध्ये लाभलेले लेखक सुनील देसाई सरांची जी प्रकाशित पुस्तके आहेत त्या सर्व पुस्तकांचा महाराष्ट्रातील तमाम वाचकांनी आस्वाद घ्यावा ही आमच्या सह्याद्री लाईव्ह वाहिनीकडून विनंती. सह्याद्री लाईव्ह वाहिनीच्या या सह्याद्री कट्टा या कार्यक्रमामध्ये कॅमेरामॅन अरुण जाधव सोबत मी प्रणाली पाटील. धन्यवाद.